बरेचदा आपण अनेक गोष्टी विसरतो. मीही बरेचदा छोट्या छोट्या गोष्टी विसरत असते. याचा अर्थ मला भविष्यात जाऊन अल्झायमर आजार होणार का? नमस्कार, मी डॉक्टर दीपांजली पाटील, कन्सल्टंट न्यूरोफिजिशियन, यशप्रभा हॉस्पिटल येथे वर्किंग आहे सध्या. तर 50-60 मधल्या बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडतो की आपल्याला पुढे जाऊन विसरभोळेपणा होणार का? आपल्याला अल्झायमरचा आजार होणार का? तर नाही, प्रत्येक विसरभोळेपणा म्हणजे अल्झायमरचा आजार नाही. विसरभोळेपणा जेव्हा तीव्र स्वरूपामध्ये येतो आणि आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींवरती परिणाम करायला चालू करतो, त्यावेळेलाच त्याला अल्झायमरचा आजार किंवा स्मृतिभ्रंशाचा आजार झाला असं आपण म्हणू शकतो. अल्झायमरच्या आजारामध्ये मेंदूच्या काही विशिष्ट भागांची झीज होते. मेंदूचा झीज होण्याचा आजार आहे. आपण दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी करतो, जसे बोलणे, हसणे, खेळणे, अंघोळ करणे, कपडे घालणे, जेवणे, या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये एक विशिष्ट प्रक्रिया चालू असते की जी अत्यंत गुंतागुंतीची असते, पण ती करताना आपण फार सहजपणे ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. अल्झायमर आजारामध्ये मेंदूच्या काही ठराविक भागांमध्ये झीज होते आणि त्यामुळं हीच दैनंदिन जीवनातील सहजपणे करता येणाऱ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम यायला चालू होतो आणि त्यामुळे अल्झायमर्स आजाराच्या रुग्णांचे जीवन हे असह्य होते. जून महिना हा अल्झायमर्स अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. नमस्कार.